नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचं मॅथ्स पाहणार आहोत। आपला व्हिडिओ क्रमांक 33 मध्ये आपण सराव संच 24 मधील प्रश्न दुसरा अभ्यासणार आहोत। पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण मसावी अभ्यासलेला आहे, त्यातील प्रॅक्टिस 24 मधील आपण पहिला प्रश्न अभ्यासलेला आहे। आता आपण दुसरा प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत। पण दुसऱ्या प्रश्नाला आपण सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला, मराठी मीडियमचे प्रथम तुमच्यासाठी प्रश्न। 18 मीटर लांब व 15 मीटर रुंद जमिनीच्या तुकड्यात भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठ्या आकारांचे चौरसाकृती सारखे वाफे तयार करायचे झाल्यास प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा। आता हाच प्रश्न सेमीच्या स्टुडंटसाठी। If large square beds of equal size are to be made for planting vegetables on a plot of land 18 meters long and 15 meters wide, what is the maximum possible length of each bed? आता जेव्हा लेखी गणित असते तेव्हा तुम्ही ते गणित 2 ते 3 वेळा वाचायचं। काय विचारले आणि काय सांगितलेलं आहे गणितात, आपल्याला काय केलं पाहिजे हे आपण नेहमी अभ्यासलं पाहिजे। त्यामुळे लेखी गणित नेहमी 2 ते 3 वेळा कमीत कमी वाचा आणि समजून घ्या आणि नंतरच सोडवायला सुरुवात करा। आता इथे बघा आपल्याला की लांबी रुंदी, जमिनीच्या तुकड्याची लांबी रुंदी दिलेली आहे आणि प्रत्येक वाफा हा सारख्या आकाराचा आपल्याला करायचा आहे, पण तो जास्तीत जास्त मोठा करायचा आहे। आपल्याला इथे काय करावं लागणार आहे तर अर्थातच आपला मसावी चालू आहे, म्हणजे मसावी काढावा लागणार आहे, पण एक वेगळ्या पद्धतीने तर काढावा लागणार आहे। जेव्हा लेखी गणित असते तेव्हा लिखाण असते, हे मात्र विसरू नका। मग आपल्याला काय म्हणावं लागणार आहे बघा की त्याने जी लांबी आणि रुंदी दिलेली आहे ती आपल्याला, म्हणजे जमिनीची लांबी बरोबर बघा जमिनीची लांबी किती दिलेली आहे आपल्याला तर 18 मीटर दिलेली। आता दोन्हीही बाजूनी मी लिखाण करते, सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश मधून करते, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीतून करते। आता हेच सेमीचे स्टुडंट कशी म्हणणार, लेंथ of land is 18 meter। द म्हटलं तर चालतंय, लेंथ ऑफ द लँड इज 18 मीटर। आता तसंच रुंदी आपल्याला म्हणावी लागणार आहे, जमिनीची रुंदी बरोबर किती दिलेली आहे आपल्याला, जमिनीची रुंदी 15 मीटर। Width of the land is 15 मीटर। आता प्रत्येक वाफा आपल्याला त्यांनी विचारलेलं बघा की प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा करायचा त्यांनी विचारलेला आहे, म्हणजे आपल्याला हे काढलेलं पाहिजे की प्रत्येक वाफ्याची जास्तीत जास्त लांबी। प्रत्येक वाफ्याची जास्तीत जास्त लांबी, म्हणजेच
आपल्याला इथं 18 आणि 15 या दोन संख्यांचा मसावी काढायचा आहे. म्हणजे सेमीचे स्टुडंट काय तुम्ही म्हणणार, तुम्हाला इथे दिलेलं आहे तर द मॅक्झिमम लेंथ ऑफ each bed will be the common, the highest म्हणू आपण highest common factor of 18 and 50. आता याचा आपण मसावी आणि लसावी काढू. म्हणून आता आपल्याला इथं अवयव काढले पाहिजेत, विभाजक काढले पाहिजेत ह्याचे. म्हणजेच बघा 18चे विभाजक आपण सर्व लिहायचे, जसं आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं तसं 1, 2, 3 नंतर 6, 9 आणि 18. तसेच 15चे कॉमन फॅक्टर सॉरी 15चे फॅक्टर 15चे अवयव 1, 3, 5 आणि 15. आता या दोन्हीतून आपल्याला यांचा मसावी HCF हा काढायचा आहे. मसावी HCF. आता इथं आपण पाहिलं तर इथं कॉमन फॅक्टर ह्यातून आपल्याला अगोदर काढावे लागणार आहे. मसावी म्हणण्यापेक्षा आपण इथं कॉमन फॅक्टर अगोदर म्हणूया की सामायिक विभाजक म्हणा. सामायिक विभाजक कॉमन फॅक्टर. बघा इथं कॉमन फॅक्टर किती आहेत, 1 1 1 आणि नंतर 3 3 आणि 3 आहे. कॉमन फॅक्टर 1 आणि 3 म्हणून मसावी HCF बरोबर 3. जो सर्वात मोठा सामायिक विभाजक असेल, कॉमन फॅक्टर हायेस्ट कॉमन फॅक्टर इज 3. सो HCF इज 3. मसावी 3. आता इथे इथपर्यंतच थांबायचं नाही. आता हे आपण मसावी काढलेले म्हणजेच काय ह्याचं आपल्याला आलेलं आहे तर हा प्रत्येक वाफा जास्तीत जास्त 3 मीटर लांबीचा असेल किंवा असावा, असं काही पण म्हणा. किती मीटर लांबीचा असावा त्यांनी दिलेले, म्हणजेच जास्तीत जास्त 3 मीटर लांबीचा असावा असं तुम्ही म्हणू शकता. बघा म्हणून प्रत्येक वाफा जास्तीत जास्त 3 मीटर लांबीचा असावा. आता हे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी झालं. सेमीचे स्टुडंट काय म्हणणार आहे, द मॅक्झिमम लेंथ ऑफ ईच बेड विल बी 3 मीटर
म्हटलं तरी चालेल. हेन्स, देअरफॉर म्हणा, हेन्स म्हणा. द मॅक्झिमम पॉसिबल तुम्हाला जे पुस्तकात दिलेलं आहे ते वाक्य तुम्ही वापरलं तरी सुद्धा चालते. बघा, पुस्तकातच जे शेवटी असतं, नेहमी जेव्हा तुम्ही लिखाण करत असता तेव्हा पुस्तकातल्या प्रश्नातलंच थोडेसे शब्द वापरायचे. अवघड काही तर वाक्यरचना करत बसायची गरज नाही. द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ each bed is 3 मीटर. बघा, लेखी गणितात लिखाण करावं लागतं. आता इथं जे मराठीचं आहे बघा, जमिनीची लांबी 18 मीटर आपण दिलेली आहे, जमिनीची रुंदी 15 मीटर दिलेली आहे. आता हे जे मी स्टार केलेलं आहे ते सेमीच्या स्टुडंटसाठी, ते फक्त त्यांनी असंच लिहायचं की एकाखाली एक मी व्यवस्थित लिहिलेलं आहे, म्हणजे ह्याच्याच थोडक्यात ट्रान्सलेट. विड्थ ऑफ द लँड म्हणजे जमिनीची रुंदी, म्हणून प्रत्येक वापेची जास्तीत जास्त लांबी म्हणजेच द मॅक्झिमम लेंथ ऑफ ईच बेड विल बी द हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 18 and 15. आता इथं आपण 18 आणि 15चे हे अवयव पडलेले आहेत. आता ह्या ज्या संख्या आहेत, मात्र हे जे अवयव आहेत, कॉमन फॅक्टर आहेत आपले, ते काय करायचे तर फॅक्टर्स हे दोन्ही लिहायचे आहेत. नंतर सामायिक विभाजक मराठीच्या मीडियम विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे आणि सेमीचे स्टुडंट कॉमन फॅक्टर लिहितील. आता यातले कॉमन फॅक्टर कुठले आहेत? 1 आणि 3, 1 and 3. HCF म्हणजेच मसावी हा 3 आलेला आहे आपला, म्हणून प्रत्येक वापा जास्तीत जास्त 3 मीटर लांबीचा असावा आणि सेमीचा स्टुडंट लिहायचा. देअरफॉर द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ ईच इज बी 3 मीटर. ईच बेड आपल्याला सांगितलेलं आहे. ईच बेड इज बघा, स्क्रीनशॉट काढा. प्रत्येक गणित 2 ते 3 वेळा वाचा आणि व्यवस्थित सोडवा. आता डायरेक्ट तुम्ही जर इथं मसावी काढला 18चा आणि 15चा आणि डायरेक्ट एवढं लिहिलं, पण थोडस अगदी क्लिअर मध्ये स्पष्टपणे आपण स्टेप बाय स्टेप न गणित सोडवायचं आहे, व्यवस्थित लिखाण करून सोडवायचं आहे. काही विद्यार्थी डायरेक्ट मसावी काढतील, 18चा आणि 15चा अवयव फक्त काढतील आणि झालं, असं नुसतं 3 लिहितील. पण प्रत्येक स्टेपला अर्धा मार्क असतो. उदाहरणार्थ तुम्ही जर हे शेवटचं वाक्य नाही लिहिलं, प्रत्येक वापा जास्तीत जास्त 3 मीटर लांबीचा असावा. हेन्स द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ ईच बेड इज 3 मीटर. तर ह्या वाक्यासाठी केवळ अर्धा मार्क आहे. जरी तुम्ही नाही लिहिलं, तुमचं गणित पूर्ण असेल तर इथे तुमचा अर्धा मार्क कट होऊ शकतो. बघा, व्यवस्थित स्क्रीनशॉट काढा आणि बघा. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आपला तिसरा आहे. मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, तिसरा प्रश्न. 8 मीटर लांब व 15 मीटर रुंद जमिनीच्या 8 मीटर आणि 15 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी? सेमीचे स्टुडंट
2 ropes 1 meter long and the other 12 meters long are to be cut into pieces of the same length. What will the maximum possible length of each piece be? आता जसं आपण आता दुसरं गणित सोडवलं तसंच हेही गणित आहे. आता तीच पद्धत आपण इथं वापरायची आहे. आता इथे पहिला आपण जमिनीची लांबी दिली होती, आता इथं दोरखंड दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला इथं काय म्हणता येईल तर पहिल्या दोरखंडाची लांबी. आता इथं त्याने पहिला दुसरा दिला नाही पण 2 दिलेत दोरखंड म्हणून आपण एक पहिला आणि एक दुसरा असं म्हणून काय म्हणूया आपण पहिल्या दोरखंडाची लांबी. पहिल्या दोरखंडाची लांबी बरोबर 8 मीटर. आता सेमीचे स्टुडंट काय म्हणणार, लेंथ ऑफ फर्स्ट रोप इज 8 मीटर. तसंच दुसऱ्या दोरखंडाची लांबी किती दिलेली आहे 12 मीटर. पुस्तकातल्या गणितानुसार आपण वाक्य करतोय हे लक्षात घ्या. काय वेगळी अशी वाक्य करत नाही, त्यामुळे वाक्य कशी करायची, रचना कशी करायची हे एवढं फारसं टेन्शन घेऊ नका. लेंथ ऑफ सेकंड रो इज 12 मीटर. आता आपल्याला त्याने जास्तीत जास्त सांगितलेली आहे पहिल्यासारखंच, म्हणजेच इथं आपल्याला मसावी काढायचंय म्हणून प्रत्येक दोरखंडाची जास्तीत जास्त लांबी म्हणूया. प्रत्येक दोरखंडाची जास्तीत जास्त लांबी. सेमीचे स्टुडंट काय म्हणणार, the maximum length of each piece will be the highest common factor म्हणून आपण highest common factor is 8 and 12. 8चा आणि 12चा आपण मसावी इथं आपल्याला काढायचं आहे. आता म्हणून बघा, आता इथं आपल्याला 8चा मसाला म्हणजेच 8चे सर्व विभाजक आपल्याला लिहायला पाहिजे. बघा 1 2 4 आणि 8 आणि 12चे सर्व विभाजक 1 2 3 4 6 आणि 12. आता यातून आपल्याला सामायिक विभाजक म्हणजेच कॉमन फॅक्टर CF कॉमन फॅक्टर बघा 1 2
HCF 4 सामायिक विभाजक, सर्वात मोठा जो सामायिक विभाजक असतो तो मसावी असतो HCF. लार्जेस्ट कॉमन फॅक्टर, हायेस्ट कॉमन फॅक्टर इज HCF. आता इथं हा मसावी आला आपला, म्हणजेच हा मसावी म्हणजेच आपल्या गणिताचं उत्तर होतंय की त्यांनी म्हणून प्रत्येक दोरखंडाची जास्तीत जास्त लांबी 4 मीटर असू शकेल असं आपण म्हणू शकतो. या म्हणून प्रत्येक दोरखंडाची जास्तीत जास्त लांबी 4 मीटर असू शकेल. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. जेव्हा लेखी गणित असते तेव्हा नेहमी पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं, कंप्लीट सेंटेन्स. आता सेमीचे स्टुडंट बघा, पुस्तकात जे शेवटचं प्रश्नातलं जे शेवटचं असते वाक्य त्यालाच अनुसरून आपण वाक्यरचना करायची. द मॅक्झिमम पॉसिबल, हेन्स देअरफॉर द maximum possible length of each piece rope, length of each piece rope is, आता इथंच लिहिते मी 4 मीटर. Hence the maximum possible length of each piece rope is 4 मीटर. बघा की प्रत्येक दोरखंडाची लांबी जास्तीत जास्त 4 मीटर असू शकेल. तर अशा पद्धतीनं मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी मराठीतील वाक्य लिहायचं, सेमीच्या स्टुडंटनी इंग्लिश मधील वाक्य लिहायचं. लेंथ ऑफ फर्स्ट रोप इज 8 मीटर अँड लेंथ ऑफ सेकंड रोप इज 12 मीटर. द मॅक्झिमम लेंथ ऑफ ईच पीस विल बी द हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 8 and 12. So factors of 8 1, 2, 4, 8 and factors of 12 is 1, 2, 3, 4, 6 and 12. Common factor is 1, 2, 4. HCF is 4. Therefore, the maximum possible length of each piece rope is 4 meter. आता प्रत्येक गणित व्यवस्थित काळजीपूर्वक बघा, स्क्रीनशॉट काढा आणि व्यवस्थित अगदी स्टेप बाय स्टेपनी वाक्यरचना व्यवस्थित करून तुम्ही लिखाण करा. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळून जातील. 2 ते 3 मार्कासाठी हे गणित तुम्हाला येतं. स्क्रीनशॉट काढा आणि बघा व्यवस्थित. आता या व्हिडिओमध्ये आपण 2 आणि 3 नंबरचं क्वेश्चन घेतलेलं आहे. पुढचं क्वेश्चन आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, माझं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आवडत असेल. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.